वेलकम टू ऑल. राज्यसेवा मुख्य 2025 ची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये GS2 चा पेपर त्याला काय म्हणतात की बरेच पोरं म्हणतात की UPSC पेक्षा थोडा जड आला सर. त्याचे सोर्स काय होते, कुठून प्रश्न आले, त्याची आपण चिकित्सा करण्याचा इथं आपण प्रयत्न करणार आहोत. वन बाय वन सगळ्या गोष्टी आपण समजण्याचा प्रयत्न करू. पण पहिल्यांदा एक डिस्क्लेमर लावून देतो. या सत्राचा प्रमुख उद्देश हा उत्तर सांगणे नाही आहे, तर याचा प्रमुख उद्देश आहे की नेमकं 2026-27 ला हँडल करत असताना मुख्य परीक्षेला तुमचे सोर्स काय असले पाहिजे, तुमचं वे ऑफ त्याला काय म्हणतात की लर्निंग हे काय असलं पाहिजे, याची चिकित्सा करणं किंवा हा आपल्या लेक्चरचा आजचा प्रमुख उद्देश आहे. कारण असं व्हायला नको की बाबा मी 26 मुख्यची तयारी करत आहो, 27 मुख्यची तयारी करत आहो आणि त्यानंतर मी भरकटलो. कारण काल बऱ्याच पोरांचं म्हणणं होतं की सर पॉलिटीला जे रेफरन्सेस वापरले त्यामधनं काहीच नाही आलं. त्याचं रिडिंग वगैरे थोडं चांगलं होतं, वाचन वगैरे चांगलं होतं, त्यांनी हँडल केला. पण ज्यांचं नव्हतं त्यांनी आता विचार करताय की सर पुढच्या GS3 ला आणि 4 ला मी जाऊ की नाही जाऊ. ठीक आहे, तो एक वेगळा विषय आहे. पण मुख्य उद्देश काय आहे आजच्या सत्राचा तुम्हाला व्यवस्थितपणे कळलं असेल. ठीक आहे, बेसिकली बघा, पहिल्यांदा जर या GS2 च जो पेपर झाला याचं व्यवस्थितपणे जर आकलन करतो म्हटलं तर GS2 मध्ये आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार आणि दिलेल्या आणि झालेल्या पेपरनुसार एकूण 20 प्रश्न आहे, बरोबर. या 20 पैकी सुरुवातीचे 10 प्रश्न हे 150 शब्दामध्ये आपल्याला लिहायचे आहे. त्यानंतरचे 10 प्रश्न आपल्याला 250 शब्दामध्ये लिहायचे आहे. एकूण किती प्रश्न? 20 प्रश्न. द शॉकिंग न्यूज इज दॅट या 20 प्रश्नापैकी एकूण 16 प्रश्न असे आहे की ज्या प्रश्नाचा संदर्भ हा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक नाही, तर याचा संदर्भ आहे हे न्यूजपेपर, बरोबर. सगळं वन बाय वन दाखवतो, सगळं घेऊन आलेलं मी, काळजी करू नका. याचा संदर्भ हा काय आहे? हा न्यूजपेपर आहे. त्याच्यामधून तिथून हे आलेले प्रश्न आहे सगळे. आणि होते काय की ट्रॅडिशनली MPSCच्या आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये न्यूजपेपरला तर आपण त्याला काय म्हणतात की कलम 17 नुसार अस्पृश्यतेमध्ये टाकून दिलेला आहे. न्यूजपेपर वाचणं म्हणजे त्याला काय म्हणतात की वेळखाऊ प्रक्रिया आहे, म्हणजे आपण वेगळा टाइम त्याच्यामध्ये देतो. असं एक ट्रॅडिशन परंपरा स्पर्धा परीक्षेमध्ये सुरू झाली आणि आयोगानं 20 पैकी 16 प्रश्न हे न्यूजपेपरच सोर्स आहे. आय अगेन रिपीट, ओनली अँड ओनली न्यूजपेपरच सोर्स आहे, दुसरीकडे कुठेही उपलब्ध नाही. आणि त्या न्यूजपेपरवर मग ज्या आपण नोट्स वगैरे तयार केल्या, जे आपलं टू द पॉइंट नावाचं मासिक आहे, यामधनं प्रश्न बऱ्यापैकी कव्हर झाले आहे, बरं का. सगळ्यांना माहिती आहे की जे आपल्याकडे राज्यसेवा त्याला काय म्हणतात की डिस्क्रिप्टिव्हला मुख्य परीक्षेला आहे आणि तुम्हाला माहिती असेल की 2, 3 आणि 4 हे तिन्ही सब्जेक्ट जी असे मी स्वतः शिकवतो, त्या पोरांना हे मासिक मोफत मिळत असते. ह्या मासिकचा सोर्स काय? तर हे न्यूजपेपर. मी नंतर बोलतो याच्यावर. पहिल्यांदा आपण वन बाय वन प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करू की 20 पैकी 16 प्रश्न. त्यातला हा पहिला प्रश्न बघा, भारतीय संविधानाची महत्वाची वैशिष्ट्ये तपासा. हा कोर पॉलिटीचा प्रश्न आहे, एकदम कोर. इथं काही न्यूजपेपर मधनं हा आलेला नाही आहे, पण इथे इम्पॉर्टंट काय होतं, काही पोरं संविधानाची वैशिष्ट्ये तपासा, पण कोर प्रश्न हा पुढे होता, बरं का. लोकशाही मूल्य आणि मूलभूत हक्क हे कसे आकारले याचं विश्लेषण करा. म्हणजे तुम्हाला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड या दोन मुद्द्याला धरून इथं लिहिणं अपेक्षित होतं. मी उत्तरामध्ये जात नाही, मॉडेल आन्सर मी लिहून तुम्हाला पाठवून देतो, काळजी करू नका. आता हा प्रश्न बघा, 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीचे मूल्यांकन करा आणि त्याला 14 वित्त आयोगाच्या शिफारशीसोबत काय करा, तुलना करा. हा प्रश्न होता. 15 वित्त आयोग आपण वेगळं वाचतो, 14 आपण वेगळं वाचतो. पण हे बघा, ओके, व्हॉट फायनान्शियल पॅनल हॅज सेड, आणि तुम्हाला मी डेट पण सांगतो. ओके, फेब्रुवारीची ही काय होती, ही न्यूज होती आणि त्यामध्ये बऱ्यापैकी कम्पेअर करून दिलं होतं या एडिटोरियल मध्ये. म्हणजे आयतं हे संपादकीय होतं, तुम्हाला काय करायचं होतं, हे उतरवायचं होतं तिथं जाऊन. आणि असे एक नाही, असे 2020 ला पण न्यूज आहे, अशी 2022 ला पण न्यूज आहे आणि अशी 2023 ला पण न्यूज आहे. 3 वर्ष सतत हे आहे. मी तुम्हाला एक सोर्स याचा आणून दिला फक्त. चला बघितल्याचा सोर्स काय तर ते कळलं आणि आपण न्यूज याच्यामध्ये कव्हर केली होती. आंतरराज्य परिषदेच्या कोणत्या काय आहे समस्या आहे. 2 मिनिटं मला एक तर व्यवस्थितपणे बोलायचं आहे. मी याच्या आधीच तुम्हाला पूर्वकल्पना दिलेली आहे आपल्या पेड बॅच मध्ये पण आणि युट्यूब फ्री सत्रामध्ये पण, की सिलेबसला जिथं ऑर्गनायझेशन नावाचा टॉपिक आहे, संघटना, जर उदाहरणार्थ मी म्हटलं की नॅशनल ह्युमन राईट कमिशन, तर आयोग तुम्हाला ह्युमन राईट कमिशनचे अध्यक्ष, सदस्य, संरचना स्थापन केव्हा झाली,
हे विचारत बसत नाही. हे तुम्हाला पूर्वपरीक्षेमध्ये त्यांना विचारलेलं आहे. तुम्ही ती पास झाली आहे, तेवढं स्टँडर्ड तुमच्याकडे आहे. इथं विचारतो त्याच्या ओके समस्या काय, आव्हाने काय, काय उपाययोजना करायला पाहिजे, हा अप्रोच असला पाहिजे तुमचा संघटनेबद्दलचा. म्हणजे तिथं लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक हे एंड होते, तिथं आयोगाचे प्रश्न स्टार्ट होते. आणि बऱ्याच हकीम लोकांनी त्याला काय म्हणतात की हे केलं होतं युपीएससी स्टँडर्ड नसणार. अरे बाबा युपीएससी पेक्षा डेंजर स्टँडर्ड आहे हा. ओर फॅक्च्युअल कम अनालिटिकल क्वेश्चन आहे हे. म्हणजे फॅक्ट्स तर तेवढ्या जोरात माहित पाहिजे तुम्हाला, पण सोबत अनालिटिकल पण माहित पाहिजे. मला कळलं. तर इथं समस्या कोणत्या आहे आणि त्यावर काय उपाय योजना विचारल्या. समजलं. बरेच जण दावा काय सांगून राहिले माहितीये का, आमच्या टेस्ट मधून प्रश्न आला, अरे बाबा हो ते बरोबर आहे, पण याचं मटेरियल जोपर्यंत अवेलेबल असणार नाही तोपर्यंत विद्यार्थी लिहू नाही शकणार ना. त्याला सारखं येऊन काय करता, त्याचं सोर्स जोपर्यंत बघा. उत्तर लेखनाची पहिली पायरी आहे की तुमच्याकडे त्याची इन्फॉर्मेशन असली पाहिजे. समजलं का. दुसरी पायरी आहे की तुमच्याकडे एक वेल रायटिंग स्किल असली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे त्याला म्हणतो आपण प्रेझेंटेशन, म्हणजे मांडता आलं पाहिजे. ओके, इन्फॉर्मेशनच नाही आहे तुमच्याकडे आणि प्रश्न सारखा आला, त्याला काय म्हणतात की हे लहान पोरांचे भांडण आहे. मला कळली पर्यंत. आणि हा बघा इंटर स्टेट काउन्सिल, ओके शहा टू लीड, ओके स्टँडिंग पॅनल आहे इथपर्यंत ऍज इट इज. आणि याच्यामध्ये कोर हे समस्या आणि उपाययोजना सांगितल्या आहे या न्यूज मध्ये. इतर तो सांगितला नाही बसला की इंटर स्टेट काउन्सिल स्थापन झाली, याचं हे कलम आहे ते कलम आहे. ओके नाही. पुढे बघा, संसदीय कामकाजाच्या आरोग्यात झालेली घसरण. ते विद्यार्थी आपल्या GS2 च्या बॅचला आहे. आणि मी नेहमी म्हणतो आपली बॅच 24 कॅरेट आहे. का बरं? कारण पार्लमेंट शिकवत असताना मी तुम्हाला हा प्रश्न घेतलेला आहे. याचं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला स्वतः लिहून दिलेलं आहे बरं का. ते जाऊ द्या, ते नंतर बघू आपण. पण पहिल्यांदा बघा, पार्लमेंट इज ट्रॅप इन सायकल ऑफ डिस्टर्बिंग डेमोक्रेसी पेइंग द काय म्हणतात की प्राइज. हे बघा डिसेंबर 2025 ची ही न्यूज होती इंडियन एक्सप्रेसची. आणि मी जाणीवपूर्वक एकाच न्यूजपेपरचे सोर्स आणले, म्हणजे व्हेरिएशन नको बाबा. एक म्हणजे कोणता, फक्त इंडियन एक्सप्रेसचे आणले मी. हे सगळ्या न्यूज इंडियन एक्सप्रेसच्या आहे बरोबर. यामधनं मटेरियल तुम्हाला मिळालं असतं सगळं. ओके, हा प्रश्न आणि हे त्याचं काय सोर्स. आणि हे आहे हे लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये नाही. अगेन जे नवनिर्वाचित कार्यकर्ते आहेत तुमच्यामधले, त्यांनी हा अप्रोच बरोबर जाणून घ्या बरं का, की मला वाचायचं कसं आहे. म्हणजे प्रीसाठी मला टेक्स्टबुक वाचायचं आहे, प्रीसाठी हे कामी आहे, पण मेनसाठी मला त्याच्या पुढे अनालिटिकल मार्गानं हे जायचं आहे. हे बघा, भारतामध्ये गुड गव्हर्नन्स आणि ट्रान्सपरन्सी सुनिश्चित करण्यात ओके कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि न्यायपालिका यांची भूमिका स्पष्ट करा. आता कार्यपालिकेची भूमिका काय आहे, RTI आणलं, लोकपाल आणलं, बरोबर नाही का, ह्या सगळ्या गोष्टी हे तर तुम्हाला माहित आहे. पण न्यायपालिकेची भूमिका कशामध्ये आहे, गुड गव्हर्नन्स मध्ये. हे बघा, कॉलिंग इन टू द क्रिटिसिझम ऑफ द इंडियन ज्युडिशरी. ओके, हा जो होता ना एडिटोरियल 2025 ऑक्टोबर 2025 यामध्ये सुप्रीम कोर्टानं आपल्या गव्हर्नन्ससाठी, चांगल्या गव्हर्नन्स म्हणजेच गुड गव्हर्नन्ससाठी काय केलं त्याचा लेखाजोखा खाली दिलेला होता. त्यामध्ये सुपेस नावाची प्रणाली आणली, ई कोड प्रणाली आणली, वेगवेगळ्या भाषेमध्ये ऑर्डर हे भाषांतराची सुविधा आणली. हे इथं होतं, हे तुम्हाला माहित आहे. याचं मटेरियल पण अवेलेबल आहे, पण याचं नव्हतं. हे बघा सोर्स याचा इथं, ही त्याची डेट आहे एकदम परफेक्ट. आता मला सांगा, जर राज्यसेवा करत आहे तुम्ही तर त्याला काय म्हणतात की ऑक्सिजन सोबत न्यूजपेपर हा तुमचा भाग असला पाहिजे. संयुक्त राष्ट्राच्या सुधारणेची गरज संदर्भात संयुक्त राष्ट्राच्या समिट ऑफ फ्युचर 2024 चे चिकित्सक काय करा, परीक्षण करा. बरोबर. 2024 इंडिया कॉल फॉर चेंज ऍट UN ऍज अ कॉन्फ्लिक्ट. ओके, आणि इथं बघा डिसेंबर 2024 ची ही न्यूज आहे, जेव्हा संयुक्त राष्ट्राला ओके 80 वर्ष पूर्ण झाली होती. त्या निमित्तानं ह्या संमेलनाचं आयोजन केलेलं होतं. त्याचा वैकल्पिक विषय PSIR वगैरे आहे, त्यांना हे प्रश्न सोपे गेले. आय सोर्स डेट सहित इथं उत्तर सांगत बसत नाही मी, मॉडेल आन्सर याचा पाठवतो, काळजी नसावी. आपलं डिस्क्रिप्टिव्हचं एक डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल आहे, खाली लिंक दिलेली आहे, एक वेळा जाऊन दे, बघून घ्या. ओके, हे प्रश्न आणि हा त्याचा संदर्भ. चला कळलं. पुढे बघा, प्रधानमंत्री जनधन योजनेची 11 वर्ष पूर्ण झाली. नॉर्मल न्यूजपेपरला कव्हर करत नाही म्हणून याला मी PIBचा सोर्स आणला, आपल्या नोट्स मध्ये पण होता. हे बघा 11 वर्ष कंप्लीट झाली. समजली पर्यंत. याचे काही फीचर्स होते, त्यामध्ये हे बघा एम्पॉवरिंग अँड अपॉर्च्युनिटी. इथं महिलांचे अकाउंट जास्त होते पुरुषांपेक्षा.
एक्सेट्रा एक्सेट्रा. जगातला सर्वात मोठा प्रोग्राम हा अजूनही काय होता, कंटिन्यू चालू होता. ठीक आहे. हे आणि याची न्यूज डेट पाहिजे असेल तर 28 ऑगस्ट 2025. हे घ्या, डेट पण आहे इथं. हा प्रश्न आणि हा सोर्स बघा. तुम्ही क्लास कुठे केला, काय कुठे केला मला माहित नाही कसं काही, पण एवढं मला माहिती आहे तुम्हाला की जर तुमच्याकडे त्याला काय म्हणतात की इन्फॉर्मेशन असेल तर आणि तरच हात चालायला सुरुवात होते बरं का. कालिदासापेक्षा भारी तुमचं लिखाण असेल आणि जर तुमच्याकडे इन्फॉर्मेशन नसेल तर लिहिता येत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे पहिल्यांदा टाकीमध्ये पाणी भरा, तेव्हा ऑटोमॅटिक खाली नळामध्ये घरामध्ये नळाद्वारे पाणी येते. टाकीमध्ये पाणीच नाही, तू सुनाचा नळ जरी लावला तरी काही खरं नाही रे बाबा. सुनाचा नळ म्हणजे टेस्ट सिरीज लावणं, सुनाचा नळ म्हणजे तू आन्सर रायटिंग प्रोग्राम लावणं, असं कर तसं कर, इंट्रो असं कर तसं कर. अरे पण गुरुजी त्याला काहीच येत नाही ना, त्याकडे इन्फॉर्मेशन नाही ना. ओके. आणि हे कोर फॅक्च्युअल प्रश्न होता हा. दारिद्र्य आणि उपासमार कमी करण्याचे उपाय सांगा. कोर प्रश्न आहे, न्यूजपेपरची गरज नाही यायला. त्यानंतर बघा, भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये पार्श्व मार्गाने प्रवेश ज्याला म्हणतो लॅटरल एंट्री, जे कोर त्याला काय म्हणतात की युपीएससी करणारे म्हणण्यापेक्षा न्यूजपेपर वाचणारे कार्यकर्ते आहे त्यांना लॅटरल एंट्री म्हणजे काय माहिती आहे. यावर मोठा घमासान पण झाला होता. मी आणली ओके ऑगस्ट 2024 ची न्यूज. हे बघा, एक्सप्रेस व्ह्यू ऑन द लॅटरल एंट्री इन द ब्युरोक्रेसी, नो शॉर्टकट. ठीक आहे. इथपर्यंत हा दरवर्षी चर्चेमध्ये असतो. लॅटरल एंट्री म्हणजे जे काही पब्लिक सेक्टर कंपन्याज आहे, बरोबर नाही का, बेस्ट लॅटरल एंट्रीचं उदाहरण काय, जे UIDAI आहे ना, नंदन निलेकनी यांना बनवलं होतं, त्यांना इन्फोसिस मधनं घेतलं. म्हणजे प्रायव्हेट सेक्टर मधील तज्ज्ञ लोकांना प्रशासकीय सेवेमध्ये आणणे मुलाखतीद्वारे, त्याला लॅटरल एंट्री म्हणतात. ठीक आहे. चलो, त्यानंतर बघा, भारत आणि जपान यांच्यातील नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप ही न्यूज होती. मी मुद्दामून नाही टाकली इथं, याचं कारण म्हणजे काय, हे करंटचीच होती त्यामुळे मी सोडून द्या. आणि ही इथून 6 महिने आधीची न्यूज आहे. त्यानंतर बघा, संविधान दुरुस्ती करण्याचा व्यापक अधिकार आहे, कोर पॉलिटी आहे. इथं काही गरज नाही आहे, कोर पॉलिटी आहे. हे याचे उत्तर मी तुम्हाला मॉडेल आन्सर मध्ये पाठवतो. विकेंद्रीकरण निर्देशांक पंचायत डेव्हलपमेंट ओके डेव्हल्युशन इंडेक्स 2024. चला समजलीत पर्यंत. हे बघा, आहे सेम टू सेम. मी फक्त काय आणलं, ओके फेब्रुवारी 2025 ची न्यूज आहे. ओके, ऑलरेडी आपण ह्या सगळ्या न्यूज यामध्ये कव्हर आहे बरं का. आपण मी पुन्हा सांगतो, सगळ्या आपल्या डिस्क्रिप्टिव्हच्या बॅचेस या 24 कॅरेटच्या बॅचेस आहे. 24 कॅरेट म्हणजे सर मी डिस्क्रिप्टिव्हच्या नावाखाली कंबाईन शिकवत नाही. कोर आपण डिस्क्रिप्टिव्ह घेतो, कोर डिस्क्रिप्टिव्ह, लेखन लेखन आणि लेखन म्हणजे इन्फॉर्मेशन रायटिंग, इन्फॉर्मेशन रायटिंग. तर हे त्याद्वारे बस मला सोर्स दाखवायचे होते, बाकी काही नाही. जास्त लेक्चर लांबवत नाही. ओके. आणि ग्रामपंचायतीचे काय सांगा, महत्व सांगा, कोर पॉलिटी आहे, बाकी काहीच नाही. लोकपालची जबाबदाऱ्या हा प्रश्न कुठेही नाही आहे. म्हणजे इथपर्यंत चर्चा करा, हे ठीक आहे, मर्यादावर चर्चा करा. अगेन मला सांगा, आपला अप्रोच फीड बसला की लोकपाल विचारत बसला नाही तो. बघा, अधिकार विचारले, जबाबदाऱ्या विचारल्या, मर्यादा विचारल्या, पण लोकपालची रचना नाही विचारली. लोकपाल केव्हा आलं ते नाही विचारलं. तिथं लक्ष्मण सरांचं पुस्तक संपून राहिलं, तिथून प्रश्न हा सुरू होऊन राहिला. आणि तुलना स्वीडनच्या लोकपालाशी करा. हे जगातल्या कोणत्याही MPSCच्या पुस्तकामध्ये हे मॅटर उपलब्ध नाही, ना माझ्या पुस्तकात उपलब्ध आहे. पुढे बघा, मागील 3 वर्षात मालदीव मधील राजकीय घडामोडीवर भाष्य करा. तुम्हाला माहित असेल, मोदीजी लक्षद्वीपला गेले होते. मोदीजी लक्षद्वीपला कळलं काय, कारण मालदीव मध्ये अँटी इंडिया गव्हर्नमेंट आलं होतं आणि सलग 6 महिन्यानं गव्हर्नमेंट तिथं बदललं. तर त्या संदर्भात हा प्रश्न आला आणि त्यावेळेस मला आठवते लक्षद्वीपला मोदीजी गेले होते है ना. बायकॉट मालदीवचा एक प्रोग्राम सुरू झाला होता. न्यूज बघा, जानेवारी 2024 ची न्यूज आहे ही. म्हणजे तुम्हाला माहित असेल, हार्ड कोर इथं न्यूजपेपर रीडर लागतो बरं का, इश्यू लागतो का का नाही, कसं का बरं. म्हणून आपल्या प्रत्येक नोट्स किंवा आपल्या बॅच मध्ये तुम्हाला माहित असेल एक स्वतंत्र फोल्डर आहे. ओके, त्याला आपण इश्यूज म्हणतो. आणि दरवर्षी, आणि आपल्या बॅचची व्हॅलिडिटी 3 वर्ष का बरं दिली आहे, 2 अटेम्प्ट तरी कव्हर झाले पाहिजे. आणि नेहमी आपण इश्यू त्याच्यामध्ये कव्हर करत असतो, हे त्याच कारणामुळे. कळलं का. तेव्हा हे हा प्रश्न आणि हे त्याचा सोर्स. त्यानंतर बघा, सार्क आणि बिमस्टेक. आता हे तर सगळ्यांच्या याच्यामधनं आले. ओके, आता हे जर म्हणत असेल की मायाच्यातनं आला, हे बाबा हे अंगणवाडीतला प्रश्न आहे हा. कारण भारताची फॉरेन पॉलिसी काय म्हणते, सार्क वरचं डिपेंडन्सी कमी करायची असेल तर आशियानकडे चाला, पण आशियानचा आपण मेंबर होऊ शकत नाही. म्हणून सार्क आणि आशियान या दोघांना जोडणारी संघटना म्हणजे बिमस्टेक. सध्या भारताचं बिमस्टेकवर फोकस आहे. ठीक आहे. आणि हे बघा, एप्रिल 2025 ची ही न्यूज आहे. 6व्या बिमस्टेकला कोण गेले होते, मोदीजी गेले होते. चला कळली इथपर्यंत. मी सोर्स सांगत आहो, हे सगळं आपण घेतलेलं आहे बरं का, A to Z. बचत गटाच्या माध्यमातून सरकारी योजनांची भूमिका स्पष्ट करा. मी मुद्दामून सोर्स नाही आणला, याचं कारण
आपण बचत गट म्हणजे वित्तीय समावेशनामध्ये पण शिकतो, सगळीकडे शिकतो आणि न्यूजपेपर पण सोर्स आहे. त्यामुळे हे तुम्ही बेसिकच्या सहाय्यानं सॉल्व्ह करू शकले असते. ठीक आहे, चला हे सेम पण सेम. तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की हे आणि विकसित ई गव्हर्नन्स. ओके, याचा सोर्स पण मी का नाही आणला, याचं कारण असं आहे, हा बेसिक डॉक्युमेंट नीती आयोगानं प्रसिद्ध केला होता, हा सगळ्यांना माहिती आहे, म्हणून मी हा नाही आणला. जिथं जे सर्वांना माहिती आहे त्या आणण्यात काही अर्थ नाही ना. तर या तऱ्हेनं बेसिकली, आणि हे आपल्या नोट्सचा फॉर्मॅट बघा काय आहे, म्हणजे एका बाजूनं ओके बघा हे न्यूज लावतो असं आपण, त्यानंतर हे हेडिंग देतो, त्यानंतर सिलेबस देतो आणि मग आपण पूर्ण हे सुरू करतो डिटेलमध्ये. हे आपलं जे काही बेसिक बॅचला मुलं आहे त्या सगळ्यांना हे मासिक मोफत अवेलेबल असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, या सगळ्या ह्याच्यात की आपल्या इथं हे सगळ्याच्या सगळं आपण सेक्शन वाईज पण तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहे. बरोबर नाही का, राज्यसेवावाल्यांना जर तुम्हाला पेपर 2 वेगळा करायचा आहे, 3 वेगळा करायचा आहे, 4 वेगळा करायचा आहे, तिथे जाऊ द्या, हे नंतरचा पार्ट आहे. पण बेसिकली मॉरल ऑफ द स्टोरी काय सांगते की आता तुम्हाला न्यूजपेपरवर थोडं फोकस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग तुमचा प्रश्न आहे सर कोणता न्यूजपेपर वाचू, तर कोणताही एक वाच, शक्यतो एक इंग्लिश न्यूजपेपर वाच. नंबर 1, सर मला इंग्रजी येत नाही, तर त्याची काळजी करायचं नाही आहे. आपलं मासिक निघते टू द पॉइंट नावाचं डिस्क्रिप्टिव्हला तेवढं वाचलं तरी चालेल. परंतु बाबा असं होत नाही की तुला इंग्रजी काहीच यायला नाही पाहिजे, थोडीफार तरी इंग्रजी यायला पाहिजे. त्यामुळे सराव म्हणून फक्त वाचत राहा. कारण मराठी न्यूजपेपर काय केले तर केलं म्हणजे तुका कार्यक्रम आहे, आलं तर आलं नाहीतर नाही आलं आहे नाही का. या तऱ्हेनं कुठलंही एक वाच, म्हणजे इंडियन एक्सप्रेस सोपी आहे, फक्त तुम्ही वाचायला सुरुवात करा. इंग्लिश तेवढं काही जड नाही आहे ते. एक्सप्रेस सारखा न्यूजपेपर एक चांगला रिडिंग मध्ये ठेवा आणि त्याला काय करा, प्रोफेशनली वाचा. प्रोफेशनली म्हणजे कसा, सगळा वाचत बसू नका. नॅशनल न्यूज, एडिटोरियल जे आपल्या कामाचं आहे, बिझनेस पेज, बस एवढं वाचा. बरोबर का. तर या तऱ्हेनं होईल. जास्त वेळ काही घेत नाही लेक्चर मी. मुख्य उद्देश काय होता की हे जे 20 प्रश्न आले याचं व्यवस्थितपणे एक वेळा हे अनालाइज करा. कळलं का. मी तुम्हाला सोर्स दिले की बाबा या 20 पैकी कोअर पॉलिटी हे प्रश्न किती होते, त्यानंतर कंटेम्पररी पॉलिटी हे प्रश्न किती होते, आणि त्यानंतर आता मला कसं पुढे जायचं आहे. मग आता याच्यात काय सर, पुढच्या एक्झामला जर कोअर पॉलिटी आलं तर, अरे बाबा कोअर पॉलिटी शिवाय कंटेम्पररी पॉलिटी लिहिताच येत नाही तुला. लोकपालाशिवाय लोकपालाच्या समस्या कशा लिहिता येणार तुला. आंतरराज्य परिषद माहीत असल्याशिवाय आंतरराज्य परिषदेच्या समस्या कशा लिहिता येणार. पण माहीतचा भाग हा पूर्वला कामी आहे आणि समस्या त्याच्या मुख्यला कामी आहे. चला कळली इथपर्यंत. तर बेसिकली हाच या लेक्चरचा आपला प्रमुख उद्देश होता की तुम्हाला सोर्स एक वेळा काय येणे लक्षात येणे, व्यवस्थितपणे त्याला काय म्हणतात की अभ्यास करा, रिक्वायरमेंट काय त्याच्यानुसार अभ्यास करा. कारण कसं आहे, नवीन पॅटर्न होता, सगळं अंदाधुंदी चालायचं, युपीएससीला फॉलो करणार नाही काही. पेपर 1 मध्ये काय झालं की पेपर सोपी आला. हे माहिती का, कठीण आणि सोपी पेपर हे कशावरून ठरवतात लोक, हे ठरवतात जर 1 लाइनर प्रश्न आला तर सोपी, माझ्या फॅमिलियर प्रश्न आला तर सोपी. कळलं का. पण आन्सरची रिक्वायरमेंट काय याच्यावरून ठरवत नाही बरं का, सोपी की कठीण. कळलं. आता वारकरी संप्रदायाची विचारधारा सांगा, हा प्रश्न होता GS 1 मध्ये. ओके, पण त्याचं बॅकग्राऊंड काय होतं भक्ती मोमेंटचं. ओके, विषय कळला का इथपर्यंत. ते लिहिल्याशिवाय खाली तुम्हाला लिहिता येत नाही काहीच. कठीण सोपी मला फॅमिलियर आहे याच्यावरून ठरत नाही, त्याचं सोर्स तुमच्याकडे अवेलेबल आहे का त्याच्यावरून ठरते. समजली इथपर्यंत. नाही तर वाचायला जरा कठीण वाटते म्हणजे काहीतरी भारी असेल, यावरून कठीण सोपं ठरत नाही. आपण बोलू सविस्तर कधीतरी या सगळ्या याच्यावर. चला ठीक आहे.